वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मराठी विषयाची पाठयोजना कशी काढायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव लिहून घ्यायचे, म्हणजे स्वतःचे नाव तिथे लिहून घ्यायचे. वर्ग घेतलेला आहे आपण इथे 7वी, विषय मराठी. घटक घेतलेला आहे आपण पद्य म्हणजेच कविता, आणि उपघटकामध्ये त्या कवितेचे नाव आपल्याला लिहून घ्यायचे आहे. उपघटक येणार इथे कवितेचे नाव आहे थेंब आज हा पाण्याचा. पाठयोजनेसाठी वेळ असतो 35 मिनिटे. दिनांक तुम्ही लिहून घ्यायची. त्यानंतर इथे मूल्य लिहून घ्यायचे. मूल्य येणार इथे चिकित्सक वृत्ती. त्यानंतर पुढे अपेक्षित पूर्वज्ञान. या कवितेचे पाठयोजना काढतेवेळी विद्यार्थ्यांना काय माहिती आहे त्यांचे अपेक्षित पूर्वज्ञान आपल्याला इथे लिहायचे आहे. अपेक्षित पूर्वज्ञान इथे येणार विद्यार्थ्यांना पाण्याची गरज याविषयी माहिती आहे. त्यानंतर प्रस्तावना घेतलेली आहे. प्रस्तावना इथे आपण 2 पद्धतीने घेऊ शकतो. एकतर कथन पद्धतीने एखादी गोष्ट सांगून, किंवा प्रश्नोत्तर पद्धतीने. तर इथे प्रश्नोत्तर पद्धतीचा उपयोग केलेला आहे. इथे बघा काय लिहिलेलं आहे. शिक्षक पाठाची प्रस्तावना प्रश्नोत्तर पद्धतीने करतात. त्यानंतर प्रश्नोत्तर पद्धतीमध्ये पहिला प्रश्न घेतलेला आहे, माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पाण्याची गरज कोणत्या कामासाठी आहे. तिसरा प्रश्न आहे, पाण्याचे साठे कोणकोणते आहेत. आणि चौथा प्रश्न आहे, पाणी संपले तर काय होईल. त्यानंतर हेतुकथन येणार. तर आज आपण सुनंदा भावसार रचित मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व विशद करणारी थेंब आज हा पाण्याचा ही कविता अभ्यासणार आहे. त्यानंतर इथे अध्ययन अध्यापनामध्ये पाठ्यवस्तू, शिकवण्याचे मुद्दे, उद्दिष्टे व स्पष्टीकरण, शिक्षक कृती, विद्यार्थी कृती, शैक्षणिक साहित्य आणि फलकलेखन आपल्याला इथे लिहून घ्यायचे आहे. पाठ्यवस्तूमध्ये बघा इथे सर्वात पहिला मुद्दा येणार, सुनंदा भावसार नियतकालिकातून पर्यावरण विषयक कवितांचे लेखन, विविध कार्यक्रमातून पर्यावरण विषयक कवितांचे सादरीकरण, पर्यावरण गीतगंगा हा काव्य संग्रह प्रसिद्ध. शिकविण्याचे मुद्देमध्ये येणार कवयित्रीचा परिचय. उद्दिष्टे व स्पष्टीकरणमध्ये येणार विद्यार्थी कवयित्रीविषयी जाणतो. शिक्षक कृतीमध्ये येणार शिक्षक कवयित्रीचा परिचय सांगतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात. शैक्षणिक साहित्य येणार खडू, फलक आणि डस्टर. त्यानंतर फलक लेखनमध्ये येणार कवयित्री सुनंदा भावसार. त्यानंतर पाठ्यवस्तूमध्ये दुसरा मुद्दा, प्रस्तुत कवितेत कवयित्रीने मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व विशद केलेले आहे. शिकविण्याचे मुद्देमध्ये येणार कवितेचा परिचय. उद्दिष्टे व स्पष्टीकरणमध्ये येणार ज्ञान, विद्यार्थी कवितेविषयी जाणतो. शिक्षक कृतीमध्ये शिक्षक कवितेचा थोडक्यात परिचय करून देतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात. आणि शैक्षणिक साहित्यामध्ये येणार पाण्याची बाटली. त्यानंतर पाठ्यवस्तूमध्ये बघा इथे कवितेचं ध्रुवपद इथे घेतलेलं आहे. शब्द जाऊ दे पासून तर थेंब आज हा पाण्याचा, त्याचा भावार्थ इथे स्पष्ट करून सांगितलेला आहे. कवयित्री म्हणतात शब्दापेक्षा अर्थाला जास्त महत्त्व आहे, म्हणून शब्द जाऊ दे आणि अर्थ राहू दे. आभाळातून पडणारा आणि जीवनाला खूप मौल्यवान असणारा जो पाण्याचा थेंब आहे त्याची महती आज आपण गाऊया. शिकवण्याच्या मुद्देमध्ये येणार कवितेच्या ध्रुवपदाचे गायन आणि भावार्थ. उद्दिष्टे व स्पष्टीकरणमध्ये ज्ञान, आकलन आणि उपयोजन. ज्ञानमध्ये येणार विद्यार्थी कडव्याचा भावार्थ जाणतो. आकलनामध्ये येणार विद्यार्थी कडव्याचा भावार्थ समजावून घेतो. आणि उपयोजनामध्ये येणार विद्यार्थी कडव्याचे गायन करतो व त्याचा भावार्थ सांगतो. पुढे शिक्षक कृतीमध्ये शिक्षक कडव्याचे गायन करतात व विद्यार्थ्यांना करायला लावतात, आणि त्यासोबतच कठीण शब्दाचे अर्थ फलकावर लिहून देतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी गायन करतात आणि विद्यार्थी शब्दांचे अर्थ वहीत नोंद करतात. फलक लेखनामध्ये येणार कठीण शब्द, बहुमोल म्हणजे खूप मौल्यवान, आभाळ म्हणजे आकाश. त्यानंतर पाठ्यवस्तूमध्ये दुसरे कडवे इथे घेतलेले आहे. मोती बनवणी पासून तर थेंब आज हा पाण्याचे हे पहिले कडवे इथे घेतलेले आहे. त्याचा भावार्थ इथे समजून सांगितलेला आहे.
कवयित्री म्हणतात, पावसाच्या सरीमधून हे थेंब जेव्हा मोती बनून सरसर खाली येतात, जणू एखादी सुंदर परी मोत्यांची माळ ओवते आणि माळ निसटून मोती विखुरतात, तेव्हा ती बावरते. या मोतीरूपी थेंबाचा संचय कर, कारण यावरच तुझे जगणे अवलंबून आहे. आभाळातून हा बहुमोल असा पाण्याचा थेंब आज फक्त तुझ्यासाठी खाली येत आहे, त्याचा संचय कर. त्यानंतर बघा इथे शिकविण्याचे मुद्देमध्ये कवितेच्या पहिल्या कडव्याचे गायन आणि भावार्थ. त्यानंतर उद्दिष्टे व स्पष्टीकरणमध्ये ज्ञान, आकलन आणि उपयोजन. ज्ञानमध्ये येणार विद्यार्थी कडव्याचा भावार्थ जाणतो. आकलनमध्ये येणार विद्यार्थी कडव्याचा भावार्थ समजावून घेतो. त्यानंतर उपयोजनामध्ये येणार विद्यार्थी कडव्याचे गायन करतो व भावार्थ सांगतो. पुढे शिक्षक कृतीमध्ये शिक्षक कडव्याचे गायन करतात व विद्यार्थ्यांना करायला लावतात. सोबतच शिक्षक कठीण शब्दांचे अर्थ फलकावर लिहून देतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी गायन करतात आणि विद्यार्थी शब्दांचे अर्थ वहीत नोंद करतात. आणि फलक लेखनामध्ये येणार कठीण शब्द मोती म्हणजे रत्न, वर्षा म्हणजे पाऊस, बावरणे म्हणजे गोंधळून जाणे, सर म्हणजे पावसाचा थेंब आणि संचय म्हणजे संग्रह. त्यानंतर इथे मूल्यमापन घेतलेलं आहे. मूल्यमापनामध्ये काय लिहायचे, कोणते प्रश्न विचारायचे असते, शिकवलेल्या भागावर आपल्याला छोटे प्रश्न विचारायचे असते. पहिला प्रश्न घेतलेला आहे ते प्रस्तुत कवितेच्या कवयित्रीचे नाव सांगा. त्यानंतर दुसरा प्रश्न घेतलेला आहे पाण्याला मोती का म्हटले आहे. तिसरा प्रश्न आहे कडव्यातील यमक जुळणारे शब्द लिहा. आणि चौथा प्रश्न आहे पाण्याचा संग्रह करायला कवयित्री का सांगत आहे. त्यानंतर स्वाध्यायासाठी म्हणजे गृहपाठासाठी शिक्षकांनी प्रश्न दिलेला आहे तुमच्या घरी पाण्याचा पुनर्वापर कसा केला जातो याची माहिती लिहा. आणि अगदी शेवटी म्हणजे फलक लेखन. फलक लेखनामध्ये सुरुवातीला विषय, घटक, उपघटक, इयत्ता आणि दिनांक लिहून घ्यायचे. नंतर इथे फलक लेखनामध्ये आपण शिकवताना फलकावर काय काय लिहिलेलं आहे ते सर्व इथे लिहून घ्यायचं, जसे की कवयित्रीचे नाव, कठीण शब्दांचे अर्थ आणि गृहपाठ.